धन्य आज देव संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला मगवाटे त्या शिलालिंगन द्यावे सदान सोडावे चरण त्यांचे त्रिविध तापाची झाली बोलवण देखिल्या चरण वैष्णवांचे एका जनाधनी घडो त्यांचा संग विनो व्हावा वियोग जन्मोजन्मी या न्यायाने आग्नि संत माधव बाबा यांचा वार्षिक सप्ताह अखंड हरिनाम चतुर्दशी सोहळा आज 12वा दिवस चालू आहे। सोहळ्यामधील 13वा दिवस चालू आहे आणि उद्या सांगता आहे। आज रात्री 9 ते 11 हरिभक्त परायण ज्ञानेश भक्त व्याकरणाचार्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजी यांचं कीर्तन होणार आहे आणि नंतर उद्या सकाळी ज्ञानेश्वरी महापूजा गाथा महापूजा रामायण ज्ञानेश्वरी प्रवचन आणि पूजेची कीर्तनरूपी सेवा हरिभक्त परायण वैराग्य मूर्ती आळंदी पंढरीचे वारकरी गोवर्धन महाराज यांची कीर्तनाची महापूजा सेवा होणार आहे। तरी पंचकृषीतील सर्व भाविकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा आणि सर्व पंचकृषीतील सर्वांना निमंत्रित करण्यात येत आहे। उद्या बाबांचा महाप्रसाद आहे। सर्वांनी बाबांच्या या प्रसादासाठी आवर्जून उपस्थित राहावं ही सर्व गावकऱ्याच्या वतीनं तसेच या ट्रस्टीचे अध्यक्ष नरसिंह नामदेव देवीफळे तसेच मी हरिभक्त परायण सुभाष महाराज मोळवणकर यांच्यातर्फे तुम्हाला सर्वांना विनंती करत आहोत। सर्वांनी बाबांच्या या सोहळ्यामधील सर्वांनी उपस्थिती तुमची प्रार्थनीय आहे। सर्वांनी उपस्थित राहावं, बाबांचा महाप्रसाद घ्यावा ही आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने तुम्हाला निमंत्रित करण्यात येत आहे। आणि महाप्रसाद झाल्यानंतर रात्रभर सर्व गावातील व पंचकोशीतील व महाराष्ट्रातील येणारे सर्व कीर्तनकार यांची हाजरी रूपी कीर्तन सेवा होणार आहे आणि पहाटे 4 ते 6 या वेळामध्ये हरिभक्त परायण प्रभाकर महाराज झोलकर यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे आणि नंतर सांगता होणार आहे। कारण हा सुख सोहळा स्वर्गी नाही या न्यायाने हा मोठा महाप्रसाद आहे। सर्वांनी उपस्थित राहावं ही सर्व गावकऱ्यांच्या वतीनं माझ्या ट्रस्टीच्या वतीनं तुम्हाला विनंती करण्यात येत आहे। पुंडलिक वरदे हरिठोर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। अग्निनारायण संतोष पावला आणि प्रत्यक्ष तो आला कुंडातून या न्यायाने अग्नि संत माधव बाबा यांचा उद्या 9 वाजता अग्नि प्रगट दिन आहे आणि प्रज्वलित होणार आहे। उद्या सर्व पंचकृषीतील व सर्व महाराष्ट्रातील तमाम सर्व भाविकांना सूचित करण्यात येत आहे। अग्नि संत माधव बाबा यांच्या सोहळ्यामध्ये उद्या अग्नि प्रगट दिन आहे आणि प्रज्वलित होणार आहे। तरी सर्व भाविकांनी प्रत्यक्षात अग्नि कसा प्रगट होत असतो हे तुम्हाला बघण्यासाठी तुम्ही प्रत्यक्षात यावं ही संस्थांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करीत आहे। हे काही सांगी वांगी नाही, प्रत्यक्ष प्रमाण आहे। तुम्हाला प्रत्यक्षात तुम्हाला त्याचे प्रचिती येईल हे खरं आहे की खोटं आहे हे याची प्रत्यक्षात तुम्हाला पाहणी करण्यासाठी सर्वांनी या अग्नि नारायणाचं दर्शनासाठी तुम्ही यावं ही माझ्याकडून विनंती। पुंडलिक वरदे हरिठोर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। संत माधव बाबा महाराज की जय। श्री संत माधव बाबा संस्थान मंदिर या अध्यक्ष पदावर मी नरसिंह नामदेव देवीफळे असं सर्व भाविक भक्तांना आमंत्रित करतो की आमच्या इथे प्रतिवर्षाप्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह 14 दिवसाचा सप्ताह चालू असतो। यासाठी पंचकृषीतील महाराष्ट्रातील गायन वादककार कीर्तनकार मंडळी सर्व
गुणेजन मंडळीचा कार्यक्रम चालू असतो, त्याची सांगता उद्या होणार आहे। त्यासाठी सर्व भक्तांना 24/2/2026 रोजी होणार आहे। त्यासाठी सर्व भक्त मंडळांना, वारकऱ्यांना, सर्व वयोवृद्धांना एक नम्रतेची विनंती करतो की आपण सर्वांनी येऊन त्या बाबाच्या कार्यात सहकार्य करावं आणि बाबाचा महाप्रसाद आहे ते हे महाप्रसाद सर्वांनी घ्यावा अशी मी अध्यक्ष पदावरून सर्वांना विनंती करीत आहे। उद्याच्याला सकाळी 8 वाजता माधव बाबा अग्नी नारायण प्रगट होत असतो। त्यासाठी सकाळी 9 वाजता माधव बाबाच्या मंदिरामध्ये सुरवण जे आहे याचा कार्यक्रम, अग्नी नारायणाचा कार्यक्रम सकाळी 8 वाजता होणार आहे। त्यासाठी सर्व भक्तांनी येऊन त्या कार्याला सहकार्य करावं अशी मी सर्व विनंती भाविक भक्तांना करतो अध्यक्ष पदावरून। काय
Thank you.